महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्याला अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे। राज ठाकरेंजवळ कोणतेही सत्तापद नसताना आजी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मंत्र्यांचा शिवतीर्थ बंगल्यावर भेटीसाठी येणं जाणं असतं। या वाढत्या गाठी भेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षा मातोश्री सिल्वर ओक प्रमाणे शिवतीर्थाचीही महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण झाली आहे। बघूया। महाराष्ट्राच्या राजकारणात शिवतीर्थला महत्व। आजी माजी मुख्यमंत्र्यांची शिवतीर्थवर हजेरी। राजकारणातलं पॉवर हाऊस शिवतीर्थ। महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांच्या निवासस्थानांचं मोठं महत्व आहे। बाळासाहेबांच्या कारकिर्दीत मातोश्री नावारूपाला आली होती। शरद पवारांचं मुंबईतील सिल्वर ओक, बारामतीतील गोविंदबाग बंगला सत्तेचं केंद्र मानला गेला। आता महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ बंगल्याला महत्व आलंय। राज ठाकरेंकडे कोणतंही सत्तापद नाही, कोणतीही महापालिका ताब्यात नाही, एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, तरीही राज ठाकरेंचं राजकारणातील महत्व कायम आहे। राज ठाकरे ज्या भूमिका घेतात त्या भूमिकांचे सरकारमध्ये पडसाद उमटतात। एकेकाळी बाळासाहेबांचा राज्याच्या राजकारणात जो दरारा होता तोच दरारा आताही कायम असल्याचं दिसतं। विरोधक आणि मित्रही त्यांच्या या राजकीय महत्वाबाबत खुलेआम बोलतात। राजसाहेबांकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, परंतु तरी त्यांची भेट घेणं हे एक वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसून आलेली, म्हणून ते आल्याने आमच्या राजकारणावर काही परिणाम होईल असं समजण्याचं काहीही कारण नाही। शिंदे साहेबांचे त्यांचे संबंध चांगले, राजसाहेबांची सर्वच लोकांशी राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळे हा भेट मला वाटतं बहुतेक झाली असेल। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ते अनेक वेळा राज ठाकरेंच्या घरी गेले। फडणवीस मुख्यमंत्री होण्या अगोदरही गणपतीच्या दर्शनाला शिवतीर्थावर गेले होते। मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस भल्या सकाळी राज ठाकरेंच्या घरी जाणं याला वेगळं महत्व आहे। बड्या नेत्यांनी चहापाण्याला शिवतीर्थावर जाण्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं चांगलीच टोलेबाजी केली आहे। राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे। तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे। राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात। लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम। संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का? पवार साहेबांकडे कशाला जातात, मग झाडू मारायला जातात का संजय राऊत? महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचं अढळ स्थान आहे। राज ठाकरेंकडे किती आमदार किती खासदार आहेत हा प्रश्न किमान त्यांच्यासाठी तरी गौण आहे। महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या घरी जाणं यात सर्व काही आलंच। सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।